गेल्या 30 ते 35 वर्षापासून मोहोळ तालुक्यात राजन पाटील यांनी आपल्या विकासात्मक बळाच्या जोरावर तालुक्यावर मोठी पकड निर्माण केलेली असून प्रत्येक निवडणुकीमध्ये एकच झलक राजन मालक हे समीकरण आजवर दिसून आलेलं असताना भारतीय जनता पार्टीचे तथा महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांना राजन पाटील आणि त्यांचे सुपुत्र बाळराजे पाटील यांच्याविषयी राजन पाटील विरोधकांनी सातपुतेंच्या कानात काहीतरी फुंकर मारल्यामुळे राम सातपुते यांचा राजन पाटील यांना विसर पडू लागलेला आहे. तरी मोहोळ तालुक्यात जर त्यांना लीड पाहिजे असेल तर लोकनेते परिवाराला डावलून चालणार नाही, अन्यथा त्याची फार मोठी किंमत त्यांना मोजावी लागेल असा इशारा लोकनेते परिवारातील कार्यकर्त्यांनी मोठ्या ताकदीनं दिला आहे. कारण राजन पाटील विरोधकांनी राम सातपुते यांचा प्रचार करून त्यांना लीड देण्याचे जाहीर केले असले तरी राजन पाटलांशिवाय सातपुते यांना लीड मिळणार नाही, हे त्रिकालबाधित सत्य मान्यच करावे लागेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसत असून सातपुतेंना याचा फटका बसणार असून महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणितीताई शिंदे यांना मात्र याचा फायदा होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे.